नमस्कार सर्व मित्रांना, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजची सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहे अद्रक मंडी बाजारभावाविषयी। आता या ठिकाणी आज दिनांक आहे 27 जानेवारी 2026। या ठिकाणी आपण दोन प्रमुख राज्यांचा बाजारभाव, हा मंडी बाजारभाव याचा सर्वप्रथम आढावा घेऊ। नंतर आपल्या भागामध्ये चालू असलेले अद्रक बाजारभाव हे मी तुम्हाला सांगणार आहे। महाराष्ट्रामधील सर्वात प्रसिद्ध मंडी ही नागपूर मंडी आहे आणि नागपूर मंडीमध्ये आज झालेले आणि सौदे म्हणजे त्या ठिकाणी जे झालेले सौदे आहे तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर नागपूर मंडीमध्ये जो दर आहे तर तो 50 रुपये ते 60 रुपये प्रति किलो या दराने त्या ठिकाणी अद्रकची व्यापार हा झालेला आहे। हा नागपूर मंडीमधील बाजारभाव आहे। तसेच गुजरात राज्यामध्ये देखील याचप्रमाणे 40 रुपये ते 60 रुपये या दरम्यान त्या ठिकाणी बाजार झालेला आहे। त्यामध्ये नवरसरी तसेच राजकोट या दोन प्रमुख मंड्यांचा हा आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे। आता या दरांमध्ये सर्वसाधारण दरापासून उच्च दर याप्रमाणे आपण हा सरसकट दर सांगितलेला आहे। त्यामुळे आपल्याला हा मंडीतील बाजारभाव आपण या ठिकाणी सांगितलेला आहे। तसेच आता मंड्यातील बाजारभाव सांगून आपण पुढे वळणार आहोत आपल्या अद्रकीच्या बाजारपेठांकडे, जे की आपले शेतकरी आणि व्यापारी या वर्गामध्ये जे सौदे होत असतात त्या सौद्यांवरती आपण या ठिकाणी आता बोलणार आहे। तर आज आपल्या भागामध्ये काय काय सौदे झालेले आहे, तर आज आपल्या भागामध्ये 45 रुपये ते 48 रुपये या दरम्यान अद्रकीचे बाजारपेठेचे सौदे हे झालेले आणि तसेच टोळ डागी जो माल आहे तर तो 18 रुपयापासून 25 रुपयापर्यंतची खरेदी ही आजची झालेली। मित्रांनो, हे आपण रोजच्या रोज अपडेट्स ही घेत असतो, त्यानुसारच रोजचे झालेले सौदे हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे आज जे झालेले सौदे आहे तर ते मी तुमच्यापुढे या ठिकाणी मांडलेले आहे। तुमच्या भागामध्ये याहीपेक्षा जर टाईट सौदे झाले असतील म्हणजे उच्च दराचे सौदे झाले असतील तर ते देखील आपल्या कमेंटद्वारे कळवण्याचा प्रयत्न करा। आणि आपल्या भागामध्ये शेतकरी वर्ग तसेच व्यापारी वर्गामधील व्यवहार हा आपल्या म्हणजे काय काय सौदे झालेले हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटद्वारे हे इतर शेतकऱ्यांना कळेल या उद्देशाने आपल्याला कमेंट करा, जेणेकरून आपल्या इतर शेतकऱ्यांचा त्यात फायदा होईल। तसेच आता शेवटचं की आपण जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, तसेच शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।